निवडणूक आयोगाद्वारे राज्यात मतदार यादी पडताळणीचे सर्वेक्षण BLO म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून सुरू झाले आहे। त्यात जनगणना आणि प्राथमिक शिक्षकांसाठी नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण असे तिहेरी कार्य ठराविक कालावधीत करायचे ठरले, पण ते अडचणीचे ठरणार म्हणून शिक्षकांचे प्रशिक्षण रद्दच करण्याचा सूर उमटला। अखेर शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी यात पुढाकार घेतला। या संदर्भात आणि इतरही विषयावर राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी माहिती दिली आहे। मध्ये सध्या जनगणनेचं काम देखील चालू आहे, SIRचं देखील काम चालू आहे आणि BLO म्हणून ज्या शिक्षकांची नियुक्ती ह्या कामाकरिता झाली आहे त्यांना याच वेळेस प्रशिक्षणाचा देखील कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आला होता। परंतु आपण सर्वजण जाणतो की यावेळेस उन्हाळा देखील फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तापमान अतिशय वाढलेलं आहे। अशा वेळेस सगळे कामं ॲट ए टाईम करणं शिक्षकांना त्या ठिकाणी शक्य नव्हतं। काही शिक्षक संघटना आपल्याकडे ह्याच्या निमित्त अप्रोच झाल्या होत्या। आपण त्या ठिकाणी विभागाला सूचना दिल्या की आता जनगणना आणि SIRचं काम महत्त्वाचं असल्यामुळं प्रशिक्षणाचं काम हे सध्या तात्पुरताच पुढे नेण्यात यावं। ह्या कामानंतर प्रशिक्षण शिक्षकांचं राज्यातल्या घेण्यात येईल। राज्यातल्या शालेय शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी याच्याकरिता मागच्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येते। ह्या विद्यार्थ्यांना अजून चांगलं एक्सपोजर मिळावं, त्यांना त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी अजून निर्माण व्हावी, त्यांना ऊर्जा मिळावी याच्याकरता जून 2025 रोजी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक प्रस्ताव दिला होता, ज्यामध्ये तालुका स्तरावरील विद्यार्थी त्या ठिकाणी CV रमन सायन्स सेंटर सारखी जी डिव्हिजनल सायन्स सेंटर आहे त्या ठिकाणी व्हिजिट करतील। जिल्हा स्तरावर उत्कृष्ट परफॉर्मन्स करणारे विद्यार्थी हे इस्रो बेंगलोर या विज्ञान संस्थेला त्या ठिकाणी भेट देतील आणि राज्यस्तरावर चांगलं काम करणाऱ्या शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना अजून त्यांना चांगलं त्या ठिकाणी माहिती मिळाली पाहिजे, विज्ञानाबद्दल नवीन टेक्नॉलॉजी त्यांना माहीत झाली पाहिजे। याच्याकरता NASA अमेरिकेला ह्या जागतिक विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी विनंती आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली होती। मी खरोखर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करेल शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं, कारण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी स्वतः अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देखील याचा उल्लेख केला होता आणि आता याचा शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे। केव्हा जाणार आहे नासाला हे विद्यार्थी? केव्हा यावर्षी या सत्रात पोहोचतील? पुढच्या वर्षी तालुका स्तरावरचे आणि जिल्हा स्तरावरच्या विद्यार्थ्यांची सुरुवात आम्ही माझ्या स्वतःच्या वर्धा जिल्ह्यामधनं त्या ठिकाणी सुरुवात देखील केलेली आहे। आता या सत्रातली येणाऱ्या सत्रातली जेव्हा विज्ञान प्रदर्शनी राज्यस्तरावरची होईल तर मग ते राज्यस्तरावरचे विद्यार्थी निश्चितपणे नासाला जातील। लोकवाहिनी मीडियाकरिता रोशन बोकडे, नागपूर।